EMI सुरू आहे, म्हणजेच हा जो EMI तुम्ही भरता याच्यासोबत SIP सुद्धा करायची का? किंवा हे दोनही चालू ठेवून मी चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो का? किंवा मी ही जी SIP करतोय ही SIP बंद केली आणि सगळे पैसे EMI ला टाकायला सुरुवात केली. हे केले तर चांगले रिटर्न बनतील? हेच जाणून घेण्यासाठी डिटेल व्हिडिओ आहे. लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इन डिटेल तुम्हाला मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. दोनच ऑप्शन आहेत बघा, एक तर राजा बनू शकता किंवा जर डिसिजन चुकला तर याच राजाचा जोकर होऊ शकतो. सो तुम्हाला चूज करायचं आहे राजा की जोकर. पण हे सगळं करत असताना काही गोष्टींची गरज आहे. कुठल्या गोष्टींची गरज आहे? ती गरज म्हणजे नॉलेजची. एक चाणक्य तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. हा प्लॅन, मग हा चाणक्य कुठल्या स्वरूपात असेल? कुठल्या तरी व्यक्तीच्या स्वरूपात, कोणीतरी नॉलेज देणाऱ्या व्यक्तीच्या स्वरूपात, किंवा असू शकतो डिजिटल चाणक्य, जो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की कशा प्रकारे तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे. मग हा चाणक्य व्हिडिओच्या स्वरूपातच तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तो कसा असेल लक्ष देऊन बघायचा आहे. एकदा का तुम्हाला नॉलेज मिळालं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की त्याच्या पुढं तुम्हाला जायचं आहे आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला बनवणार आहे एक चांगला धनुर्धर. मग तुम्ही या नॉलेजचा वापर करून एक चांगला तीर मारू शकता आणि जे टार्गेट तुम्ही ठरवलंय. कारण जेव्हा तुम्ही नॉलेज घेणार तेव्हा एखादं गोल डिसाईड करणार. जेव्हा तुम्ही ते गोल डिसाईड करणार तेव्हाच तुम्ही ॲक्च्युअली काम चालू करणार. तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला चालू करणार आणि त्यानंतर ते गोल तुमचं पूर्ण झालेलं दिसणार. बघा ना, बऱ्याच वेळेला मी बघतोय की आपण काहीतरी गोल ठरवतो, पण 20 वर्षांनंतर आपल्याला कळतं अरे मी त्या गोलपर्यंत पोहोचलोच नाही. आपण जे काही हे सगळे तीर मारलेत ना, हे सगळे तीर फ्लॉप गेलेले आहेत. जे काही तुम्ही गोल अचीव करणार होता 20 वर्षांमध्ये, एवढा मोठा कालावधी फेल जातो. उदाहरणार्थ 15% रिटर्नच्या अपेक्षा आपण ठेवून एखादा गोल प्लॅन केला. 1 कोटीची अपेक्षा आहे, पण आपण पोहोचतो 50 लाखालाच आणि याचमुळे आपलं मोठं नुकसान लॉंगर टर्ममध्ये होऊ शकतं. सो जेव्हा तुम्ही चांगले तीर मारता, जेव्हा तुम्ही लहानाचे मोठे होता, म्हणजेच जो 20 वर्षाचा कालावधी 15 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो, तेव्हा आपल्याला ही विद्या चांगली स्केल झाली हे समजतं. म्हणजे आपण जे डिसिजन्स घेतले, जे गोल आपण होते ते व्यवस्थित पूर्ण झाले आणि तिथपर्यंत आपण पोहोचलो. म्हणजेच हे जे काही गोल आहे ते इथं तुम्हाला दिसतं की ते पूर्ण झालंय. म्हणजेच माझा जो महाल होता, माझं जे घर होतं, माझा जो EMI होता, त्याच्यासोबत मी SIP चालू करून मी माझा गोल पूर्ण करू शकतो की SIP बंद करून पूर्ण करू शकतो, हे सगळं तुम्हाला यातूनच समजणार आहे. त्यासाठी काही कॅल्क्युलेशन्स आहेत. माझा जो पगार आहे तो पगार वाढला. कदाचित समजा मला एक 20,000 रुपये पगार आहे, 3,000 रुपये माझा EMI जातो. आता 20,000चा पगार 25,000 झाला, 5,000 रुपये एक्स्ट्रा येतात. हे 5,000 मी SIPच्या स्वरूपात ऍड करत जायचे की माझा EMI 3,000चा 8,000 करायचा आणि लवकरात लवकर माझे हप्ते भरून ते लोन क्लिअर करायचं. ही कन्सेप्ट महत्वाची आहे. पण या दरम्यान काही कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला दाखवतोय. काही लोकांसाठी SIP करणं महागात पडू शकतं आणि काही लोकांसाठी SIP न करणं महागात पडू शकतं. सो तुम्हाला काय महागात पडणार आहे आणि कुठली गोष्ट तुमच्या फायद्याची ठरणार आहे, या मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करतोय. सो जसं आपण डिस्कस केलं, EMI सुद्धा आहे, SIP सुद्धा आहे. दोन्ही एकत्रित चालवणं कितपत योग्य आहे याबद्दल चर्चा आपल्याला करायची आहे. सो ब्रॉडर लेवलला एक एक्झाम्पल आपण पकडूयात. एक व्यक्ती आहे, 1 कोटीचं लोन आहे. आता परत म्हणू नका बरं का, 1च कोटी का, एक एक्झाम्पल म्हणून देतोय. तुम्ही याला 50 लाखाबरोबर रिलेट करा, 20 लाखाबरोबर रिलेट करा, किंवा तुमचं बजेट 10 कोटीचं असेल 10 कोटी रिलेट करा. कारण जनरली आता जर एखादा चांगल्या प्रकारे 3 BHK 4 BHK घर मला हवं असेल, एखादा चांगल्या लोकेशनला फ्लॅट हवा असेल, ॲव्हरेज 70-80 लाख 1 करोड रुपये जातातच जातात. मिनिमम म्हणतोय मी, बाकी त्याच्यापेक्षा पुढेच. सो त्या व्यक्तीने 1 कोटीचं लोन घेतलेलं आहे, स्क्रीनवर बघू शकता. इंटरेस्ट रेट 8% आहे, टेन्युअर आपण 20 वर्षाचा पकडतोय. EMI पे करावा लागेल 83,000 रुपये. आता समजा याच व्यक्तीचा इन्कम 1.5 लाख रुपये झालाय. जर 1.5 लाख रुपये त्याच्याकडे असतील, अप्रॉक्सिमेटली अजून एक 70,000 तो एक्स्ट्रा पे करू शकतो. जर 70,000 तो एक्स्ट्रा पे करू शकत असेल तर त्यानं या लोनसाठीच पे करावं की त्यानं
म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. काही लोक काय करतात की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि इकडे EMI सुद्धा जात असतो. हे करणं योग्य की अयोग्य? अननेसेसरी डोक्यावर लोनचा बोजा घेऊन का बसायचं, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सो त्याबद्दल मी थोडंसं डिस्कस करतोय. बघूयात ओव्हरऑल आकडे काय येतात. जर मी 1 करोडचं लोन घेतोय, 8% इंटरेस्ट रेट आहे, तर टोटल मला अमाऊंट पे करावी लागेल व्याजासहित 2,74,00,000 रुपये. सो राऊंड फिगर आपण अगेन 2 करोड रुपये 20 वर्षांमध्ये पे करणार आहोत. पण यालाच आपण परत म्युच्युअल फंडमध्ये घेऊन जाऊयात. समजा मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, जसं की माझ्याकडे 70,000 रुपये एक्स्ट्रा येणार होते. किती वर्षांसाठी आपण करतोय, तर 20 वर्षांसाठी आपण करतोय. एक्सपेक्टेड रिटर्न काय, तर निफ्टीचे रिटर्न व्हेरी होतात बरं का, ते पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपण एक राऊंड फिगर 15% पकडून चालूयात, जेणेकरून आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनला सुद्धा ते बरं पडणार आहे. सो राऊंड फिगर आपण एक 15% निफ्टीचे रिटर्न एक्सपेक्ट करतोय. जर मी हे 70,000 प्रत्येक महिन्याला 20 वर्षे इन्व्हेस्ट करत असेल, तर माझा टोटल परतावा 20 वर्षांमध्ये 10,61,00,000 रुपये असेल. समजून घेण्याचा प्रयत्न करा. जिकडे मी पे करणार होतो फक्त 2 कोटी रुपये, तेच पैसे मी इथे इन्व्हेस्ट करून 10 कोटी रुपये कमवू शकतो. 8 कोटी रुपयांचा डिफरन्स येतो. मोठी अमाऊंट आहे ना. बट यामध्ये काही चॅलेंजेस आहेत. सो नंबर 1, जर तुम्हाला वाटत असेल की लोनचा बोजा डोक्यावर मला नको आहे, अननेसेसरी हे मला पे करावं लागतंय, मग तुम्ही काय करणार, लोनमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करणार. त्याला इन्व्हेस्ट म्हणता येत नाही, लवकरात लवकर त्याचं रिपेमेंट करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. बट या केसमध्ये तुमचं जे सेव्हिंग होणार आहे ते हार्डली 20-1 लाखाचं सेव्हिंग होऊ शकतं. जे 2 कोटी तुम्ही पे करणार आहात ना, त्याच्याऐवजी 1,80,00,000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. दॅट इज द नंबर. मग तुम्ही म्हणाल, सर 20 लाख रुपये सेव्ह करण्यासाठी मी 10 कोटीचं नुकसान करून घेऊ का, तर बिलकुल गरज नाहीये. आता परत 2 प्रकारे तुम्ही या गोष्टी हँडल करू शकता. एक, राजा बनू शकता किंवा जोकर बनू शकता. सो या 2 कॅटेगरी काय सांगतात तुम्हाला हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ही गोष्ट काय सांगते, समजा तुमच्याकडे तेवढा चांगला इन्कम नाही. जर तुमच्याकडे इन्कम नसेल, काही प्रॉब्लेम असतील, तर मी गॅरंटी देऊन सांगतोय तुमचा जोकरच होणार आहे. सो जर हा जोकर तुमचा होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर अननेसेसरी इमर्जन्सी फंड नसताना तुम्ही यामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करू नका. होतं काय, तर माझा ऑलरेडी इन्कम कमी असतो. उदाहरणार्थ 1,00,000 रुपये कमाई आहे आणि इकडे मी 83,000 85,000 EMI पे करतोय. शिल्लक किती राहिले, 15-20,000 रुपये. बरं, त्यामधलं पण मी कुठेतरी म्युच्युअल फंडमध्ये पार्क करण्याचा प्रयत्न करतोय, किंवा 2-5 हजार शिल्लक राहतात एक्स्ट्रा, बाकीचा घर खर्च जाऊन ते सुद्धा मी म्युच्युअल फंडला पार्क करण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर जोकर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. रिझन बिहाइंड दॅट की तुम्ही इमर्जन्सी फंड बिल्ड केलेला नाही. जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल, तर खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. सो बी केअरफुल, इमर्जन्सी फंड बिल्ड करा. आता याला उपाय सुद्धा मी सांगणार, फक्त जोकर बनायचं नाहीये, राजाचा ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहे. मग काय करावं लागेल, सिंपल उपाय आहे, बेसिक उपाय आहेत. जसं की माझ्याकडे 70,000 शिल्लक राहणार होते, त्यामधले 2,000 3,000 4,000 SIP मी डेट फंडमध्ये करेन. आता डेट फंडमध्ये SIP केल्याचा फायदा काय होणार आहे, तर माझा एक इमर्जन्सी फंड बिल्ड होत जाणार आहे. समजा काही प्रॉब्लेम आला तर काय कराल, तर त्या केसमध्ये तुम्ही तो इमर्जन्सी फंड यूज कराल. तुम्ही म्हणाल प्रॉब्लेम काय येऊ शकतो, दिखाता है आपण उसी लिए तो है. जसं की इथे एक डाऊन ट्रेंड तुम्हाला दिसतो खाली जाताना, तसंच इथं सुद्धा एक ट्रेंड दिसतो, इथं सुद्धा एक ट्रेंड दिसतो. तुम्ही म्हणाल काय सर, एक छोटासा ट्रेंड तर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथून तुम्ही जी गुंतवणूक केली आहे ना, त्याचे रिटर्न तुम्हाला मायनस दिसणार आहेत. 2011 पासून 2012 पर्यंत सलग मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं. याचा सिंपल अर्थ आहे तुम्ही इथं लॉसमध्ये असणार आहे. मग जर इमर्जन्सी फंड असेल, तर तो तुम्ही यातून विड्रॉ करणार आहात का, इथे तुम्ही लॉसेस बुक करणार आहात का, दॅट इज द केस. मग यामध्ये तुम्ही लॉसेस बुक करणार नाही. मग तुम्ही काय कराल, इथं पण एक एक्झाम्पल आपण पकडूया. 2015 पासून 2016-5च्याही पुढे, म्हणजे ऑलमोस्ट 1.25 वर्ष मी लॉसमध्ये होतो. तर या केसमध्येही तुम्ही पैसे विड्रॉ करणार नाही. हा एक प्रॉब्लेम इथं आपल्याला फेस करावा लागू शकतो. याच्याही मागे तुम्ही बघू शकता
की इथे जवळपास 2008 पासून ज्यांनी हा फेज बघितला असेल, इंटरेस्टिंग फेज होता हा, शिकण्यासारखा फेज होता 2008 पासून 9 पर्यंत. पण गोष्टी 9 पर्यंत क्लिअर नाही झाल्यात, लक्षात घ्या. 2011, 12, 13 या लेवल तुटलेल्याच नाहीयेत. म्हणजे काय, मी इथं 5-6 वर्ष काही चांगला गेन केलेला नाही. बट ब्युटी इज दॅट की आपण या लेवलला सुद्धा SIP करत जातो. त्यामुळे एनी हाऊ तुम्ही इथं प्रॉफिटमध्ये येताच येता. फक्त पेशन्स असणं गरजेचं आहे आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करत असाल ना, तर मी तुम्हाला तोही चार्ट दाखवतो. समजा तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय, 20-1 वर्षाचा कालावधी जर आता आपण पकडला, सो आपण आता सध्या 2025 मध्ये आहोत, तर आपण इमॅजिन करूया की 2015 पासून आपण गुंतवणूक केली. 2015 पासून लगेच आपण लॉसमध्ये होतो 1 वर्ष. पण इथून पुढे बघा लेवल्स कुठे गेलेले आहेत. जर तुम्ही ही लेवल बघितली तर 8,000 आपल्याला निफ्टी पाहायला मिळत होता, जो आत्ता सध्या 24,000 वर पाहायला मिळतो. इवन यानं 26,000चा हाय गाठलेला होता. सो 8 त्रिक 24, 3 पटीने पैसे ऑलरेडी इथं वाढलेले पाहायला मिळतात. आणि जेवढ्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट आणि जेवढ्या चांगल्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किंवा म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट कराल, तेवढे चांगले रिटर्न तुम्हाला जनरेट होत असतात. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ इव्हॅल्युएट करायचा असेल, तो व्यवस्थित परफॉर्म करतोय नाही करतोय, कुठले ॲसेट आहेत त्यामध्ये, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून गुंतवणूक केली असेल पण ती एका ठिकाणी तुम्हाला बघायची असेल, तर त्यासाठी एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. एकदा त्यावर क्लिक करा. तुमचा फोलिओ फ्री ॲनालिसिस करून त्या लिंकवरून तुम्ही पाहू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आमची काही मदत हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता. मग सगळंच ओके आहे का? हो, 100% ओके. बट कंडिशन इज दॅट की तुमचा इन्कम जास्त असेल तर तुम्ही SIP मध्ये सुद्धा पुढे जाऊ शकता. आणि जर तो नसेल तर थोडंसं पहिला SIP अवॉइड करा, नंतर यामध्ये एंट्री तुम्ही घेऊ शकता. इंटरेस्ट रेट जे लोन तुम्ही घेतलंय त्याचं हेवी असेल, साहेब आपण 8-9%, 10% ठीक आहे. 12, 15, 20, 25, 36% महिन्याला 3% पैसे लोक उचलतात. असं जर काही लोन असेल, स्वप्नातही म्युच्युअल फंड, स्टॉक, FD कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका. पहिलं ते लोन क्लिअर करा. आता तुम्हाला 10 कोटी आणि 2 कोटी हा डिफरन्स का दिसला? तर त्याच्या मागे कारण आहे की तुम्ही पैसे कमवले 15% प्रमाणे आणि जे लोन आहे ते 8% प्रमाणे. पण जर लोनच 36% असेल, 30% असेल, 20% असेल, 15% असेल, तर तुम्ही कधीही म्युच्युअल फंड, स्टॉक थ्रू एवढ्या सहजासहजी त्या लोनला बीट करू शकणार नाही. अगेन सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क आहे. FNO केलात, कुठेतरी काहीतरी जादू केली तर एकदमच पेनी स्टॉक पकडला, 10 पटीने वाढला, किंवा एखादी अशी कंपनी पकडली ती अतिशय ग्रो होते, तो पार्ट वेगळा. बट जनरली कुठल्या इंडेक्स थ्रू, जनरली म्युच्युअल फंड थ्रू 40 आणि 50% रिटर्न काही जनरेट होत नाहीत. हे डोक्यात फिक्स राहू दे. एक्सपेक्टेशन आपलं असायला पाहिजे 10 ते 15% दरम्यान. 20-25 मिळाले तर देवाची कृपा, ॲड ऑन तुम्हाला काहीतरी मिळालं असं समजा. बट जनरली असं होत नाही. सो पॉइंट इज दॅट की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार, हेवी एक्सपेक्टेशन ठेवू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट, व्याजदर हे कमी होत असतात. 50 बेसिस पॉईंटनी रेट कट झालेला आहे ऑलरेडी, आता परवाच तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 0.5% व्याजदर कमी झाले. जर हे 0.5% व्याजदर कमी होत असतील तर तुमचा EMI सुद्धा कमी होत जातो. जो 83,000 EMI बघितला ना, तो नंतर 80 होईल, नंतर 75 होईल, नंतर 70 होईल, नंतर 50 होईल. मग तुम्ही म्हणाल हे कसं पॉसिबल आहे? जसा जसा रेपो रेट कट होतो म्हणजे व्याजदर कमी होत जातात, तुमचा EMI कमी होत जातो. समजा 10 वर्षापूर्वीचं एक्झाम्पल, बँकमध्ये आपल्याला FD साठी 11%, 12% व्याज मिळत होतं. 10% पण मिळत होतं. ते आता परत 7%वर आलं. हळूहळू 6, 5, 4 वर सुद्धा जाणार आहे. आता याचं कारण काय? जर त्याचे व्याजदर कमी झाले तर मार्केटमधले रिटर्न सुद्धा कमी होणार. मग मला सांगा, अमेरिकेमध्ये जेव्हा 0% व्याजदर होते किंवा 0.5% व्याजदर होतं, तेव्हा मार्केटचे रिटर्न 0 होते का? किंवा मार्केटचे रिटर्न कमी होते का? तर नाही, जास्त होते. याचं कारण मी तुम्हाला समजावून सांगतो. समजा माझा एखादा बिझनेस आहे आणि त्या बिझनेससाठी मी लोन घेतोय आणि लोन मला मिळतोय 15%, 12%, आणि मला जो गेन होतो तो 17-18% होतो. म्हणजे मी 3-4%च कमवायचे, बाकीचे पैसे बँकेला व्याजाच्या स्वरूपात द्यायचं. त्यामुळे बिझनेसेस चांगल्या प्रकारे सस्टेन होऊ शकत नाहीत, त्यांचं मार्जिन कमी राहतं. जर इंटरेस्ट रेटच कमी असतील तर डेफिनेटली तुमचे मार्जिन सुद्धा वाढताना पाहायला मिळतील. परिणामी स्टॉक मार्केट चांगला परफॉर्म करू शकतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जेवढे इंटरेस्ट रेट डाऊन होत जाणार तेवढा तुमचा EMI ड्रॉप होणार, बट मार्केट अग्रेसिव्हली ग्रो होणार. हे माझं मत आहे. तुमचं मत काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. मॅक्सिमम लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याची आता जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.